दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या या सत्रामध्ये 22 क्रमांकाची स्मृती जी आहे ती आपण आज श्रवण करणार आहोत. भटोबासा क्षतबंधनी महादाईसे सेवा वचन स्वीकारू. भटोबासांना क्षतबंधनी म्हणजे त्यांना काही क्षत म्हणजे काही जखम झालेली आहे आणि ते बंधनी म्हणजे त्याला त्या जखमेला त्यांनी काही औषध वगैरे लावून ते बांधलेलं आहे. महादाईचे सेवा वचन स्वीकारू आणि महादाईसांनी ती सेवा त्यांची ती केलेली आहे. एक वेळ भटोबासांचा पायी केस तोडू निघाला. एकदा भटोबासांच्या पायी केस तोडा निघाला. भटोबासांची जी प्रकृती आहे ती उष्ण प्रकृती आहे त्यांची आणि त्याच्यामुळे उष्णतेचा त्रास त्यांना आहे आणि त्यामुळेच म्हणा की एकदा त्यांना पायाला केस तोड निघालेला आहे, म्हणजे तो उष्णतेचा फोड त्याच्यामुळे येत असतो किंवा जो काही केस आहे तो एकदम असा निघाल्यानंतर एक जखम होते, त्यालाही केस तोड वगैरे असं म्हटलं जातं. महादाईसे म्हणतले नाग द्या केस तोडू बांधावा आणि महादाईसांनी म्हटलेलं आहे की नाग द्या केस तोडू बांधावा म्हणजे ही काही जखम झालेली आहे ती जखम काय करावी लागेल, बांधावी लागेल. तव भटोबासी म्हणितले काही सेनी बांधो म्हणजे कशाने बांधायचं. अर्थातच तिथे भटोबासांना काही वेगळं म्हणायचं आहे. तेवेळी महादाईसा प्रसादाचे वस्त्र फाडोनी पान कापड करोनी बांधला म्हणजे एरवी स्वामींनी सांगितलंय कवणी हिरडा बेहाडा दे तरी नान म्हणजे एरवी स्वतःहून स्वतः काही औषध वगैरे काही करायचं नाही. म्हणजे जेव्हा आपण देहावर उदास जेव्हा असतो त्यावेळेला हा प्रकार असतो बरं का. एखाद्या वेळेला आपल्याला काही नवीन कपडे घालू वाटत नाही, काही चांगलं खाऊ वाटत नाही, एकदम देहावर औदास्य असतं किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही आनंदामध्ये कुठल्या सहभागी होऊ वाटत नाही आपल्याला. तशा प्रकाराने भटोबासांना जखम झालेली आहे आणि कदाचित त्याचा उपचार भटोबास करत नाहीयेत असं वाटतं बरं का. असं काही स्मृतीमध्ये आलेलं नाहीये, परंतु केसतोड झालेला आहे, जखम झालेली आहे आणि अजूनपर्यंत त्याला काही औषध लावलेलं नाही. म्हणून महादाईचा म्हणते आहे की हा केसतोड बांधावा आणि ते म्हणतात काहीसेन बांधू म्हणजे त्या ठिकाणी भट्टोबा स्वतःहून औषधोपचार करत नाहीयेत. कारण की स्वामींच्या विरहामुळे एक प्रकारचं औदास्य उदासी त्यांना त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आहे आणि केवळ स्वामींनी या पंथाची धुरा त्यांच्याकडे सोपवलेली आहे, आचार्यत्व त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी आचार्य भट्टोबाची जबाबदारी सांभाळत आहेत. आणि त्याही मध्ये आपण आधीच्या स्मृतीमध्ये बघितलेलं आहे की भट्टोबासांनी स्वामींच्या विरहामध्ये एक प्रकारचं देह क्षेपल्यासारखंच होतं आणि दश अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत त्या दश अवस्था अभिलाष अथ चिंताच स्मरणम गुणकीर्तनम उद्वेगश्च प्रलापश्च उन्मादो व्याधिरेवच्च जडता मरण अशा ज्या 10 अवस्था आहेत त्या 10 अवस्थाही त्यांना प्रगट झालेल्या आहेत आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये भान हरवलेलं आहे अशा त्या भानखेडीच्या वनामध्ये आचार्य भट्टोबा जे आहेत ते बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत आणि बेशुद्ध अवस्था पण एवढी आहे की त्यांच्यावर वाळवी जी आहे ती वाळवी त्यांच्या शरीरावर आता घर करायला लागलेली आहे आणि अशा वेळेला महादाईसा तिथे उपस्थित झालेले आहेत. म्हणजे परमेश्वराचा मनोधर्म आहे तो. आमच्या स्वामींनी जे काही सोपवलेलं आहे ते भट्टोबासांकडनं पूर्ण करायचंच आहे. महादाईसा भेटल्या म्हणून भट्टोबास वाचले हे वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं, पण वाचून तसं नाहीये बरं का. ही स्वामींची प्रवृत्ती आहे की भट्टोबासांनी या पंथाची धुरा
सांभाळायची आहे. परंतु महादाईसा तिथे उपस्थित झाल्या आणि महादाईसांना प्रेमोपायाला देवाला निमित्त करायचं होतं आणि म्हणून महादाईसांच्या माध्यमातनं तो विधी जो आहे तो महादाईसांना घडलेला आहे. आणि म्हणून प्रथम दर्शनी सामान्यत्वे आपल्याला हेच दिसतं की महादाईसा पोहोचल्या म्हणून भट्टोबास वाचले आणि खरोखर स्वामींनी त्या क्रियेला महादाईसांना निमित्त करविलं. यथा सारंग पंडितांनी शांताबाईसांना स्वामींकडे पाठवलेलं आहे आणि त्यावेळेला शांताबाईसा कुठे चाललेल्या होत्या? द्वारकेला चाललेल्या होत्या. एक मुलगी पोटाला बांधेल, एक पाठीला बांधेल आणि त्या समुद्रामध्ये गोमती नदीमध्ये स्वतःला मी झोकून देईन, म्हणजे आत्महत्या, स्वतःचं आयुष्य संपवायला निघालेल्या या शांताबाईसांना स्वामींची भेट होणं हे निश्चितच होतं बरं का. हे सारंग पंडितांमुळे भेट झाली असं नाही, पण सारंग पंडितांना निमित्त मात्र करवलेलं आहे. आणि कुठेतरी सारंग पंडित हे स्वामींच्या सन्निधानी येऊन देखील स्वामींचे झाले नाहीत. स्वामींनी अनेकदा त्यांना अनुसरा म्हटलं वगैरे, पण ते अनुसरले नाहीत. परंतु परमेश्वर हे पाहत असतात, जीवाचं कधी भलंच बघत असतात, जीवाचं वाईट बघत नाहीत परमेश्वर. मार्कंड जेव्हा खोटं बोलले तेव्हा स्वामींनी त्यांची चुकी जेव्हा काढली ते म्हणे मी असं केलंच नाही. स्वामींनी म्हटलं असं आहे का, मग प्रमाण करता का? या पाण्यामध्ये हात घालून दाखवा. मग तुम्ही खोटे असाल, तुम्ही खरे असाल तर पाण्यात हात टाका. आणि ते लगेच हात टाकायला लागले. स्वामींनी हात धरला त्यांचा. स्वामीने हे पाणी नाही आहे साधं, जर का हात टाकला असता तर हेतू कायसा जळूनही गेला असता. म्हणजे स्वामी एवढं तो स्वामींशी खोटं बोलून सुद्धा स्वामी मात्र त्याच्या भल्याचंच चिंतन करत आहेत. किंवा दादोस जे आहेत, दादोस स्वामींना जे बोलतात, म्हणजे स्वामी म्हणतात अनुसरा, नाही मग विवाह करा, ते पण नाही. स्वामी तर इथून जा, मग गेले निघून. म्हणजे तरी स्वामींना तेव्हा राग आलेला आहे, गुडघा कापतोय स्वामींचा, परंतु तरी देखील स्वामींनी त्यांना परत बोलवलं. कारण की स्वामींनी जर का त्याला पाठवून दिलं तर परत त्याचा कधी उद्धार होण्यासंदर्भातली काही कणव वगैरे काय त्यांना लागत असेल, आता तर उद्धार होणार नाही त्यांचा, पण कणव मात्र त्यांना जोडल्या जावी आणि ती फक्त ईश्वर सन्निधानातच जोडल्या जाणार आहे. बघा, आपण 800 वर्षापासनं स्वामी बीजे केल्यानंतर 800 वर्षाआधी माहिती नाही आपल्याला, पण 800 वर्षापासून आपल्याला मात्र देवाची भेट झालेली नाही. म्हणजे एकदा जर का ईश्वर अवतार गेले की परत कधी भेट होते की नाही होते हे काही सांगता येत नाही. निळभट्ट म्हणतात परत असा मला योग येईल का? आपली श्रीमूर्ती अवलोकन करत स्वामी म्हणतात ते काही सांगता येत नाही. म्हणजे ईश्वरी योग हा कधी काळीच येत असतो आणि तो जर का आला तर त्यातनं जे काही भलं असतं ते कधी कधी जीवाला कळत नाही. आपल्याला कुठे कळतं की स्मरणाचं काय गोमट आहे, नाही कळत आपल्याला. ईश्वर विहित विधीचं काय गोमट आहे ते आपल्याला आत्ता लक्षात येत नाही. नंतर एक विशिष्ट वेळ निघून गेला, दिसायला कमी झालं की वाचायचं महत्व कळतं बरं का. ऐकायला कमी झालं की निरूपणाचं महत्व कळतं, की तेव्हा ऐकायला होतं, कानं होते चांगली पण तेव्हा ऐकलं नाही. जेव्हा पाय दुखायला लागतं तेव्हा पदयात्रेचं महत्व कळतं. असं सगळं वेळ निघून गेल्यानंतर कळत असतं. आणि देवाला माहिती की सतसंभवी जीवाला असं परमेश्वर उमटत नसतात, त्यासाठी परमेश्वरालाच प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून प्रत्येक वेळी मार्तंड असतील किंवा दादोस असतील किंवा सारंग पंडित असतील, हे किती चुकत असले तरी स्वामी त्यांना काय करत होते, परत परत संधी देत होते. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबास जे आहेत, भट्टोबासांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर परमेश्वर जीवाच्या भल्याचं चिंतन करत असतात. आपला विषय सुरू आहे निमित्त परमेश्वर करतात जीवाला. त्या पद्धतीने सारंग पंडितांना निमित्त करवलं. तसंच शांताबाईसांच्या बाबतीमध्ये त्यांना एक प्रकारचा प्रेमोपाय सारखाच आहे तो. फक्त सारंग पंडित हे स्वामींचं म्हणितलेले करण करत नाहीत, अनुसरत नाहीयेत, तर त्यांच्यासाठी प्रेमोपायासारखंच आहे ते. आणि महादाईसांसाठी मात्र जे भट्टोबासांना ते निमित्त झालेले आहेत
भटोबासांना पाटकुळी वाहुनी घेऊन आलेले आहेत, ही सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. आता जर का आत्ताची परिस्थिती आहे भानखेडीची, आताही तिथे जंगलच आहे. त्या 800 वर्षाआधी ह्याहीपेक्षा चांगलं मोठं घनदाट जंगल असणार आहे आणि त्या वेळेला महादाईसा तिथे उपस्थित होतात वगैरे वगैरे. तर हे सगळं काय आहे? ईश्वर नियोजित कार्य आहेत. आपल्याला दैवपैकीमध्ये आपल्या बाबतीत जे काही गोष्टी घडतात त्या बऱ्यापैकी नियोजित असतात. काही गोष्टी जर का तुम्ही प्रयत्नपूर्वक तुम्ही त्यामध्ये अजून काही जोडत असाल तर ती तुमची जीव स्वतंत्रता आहे, ती जोडू शकतो आपण. एखाद्या वेळेस आत्ता आपल्याला प्रेमोपाय नाही आहे, आपण ज्ञान या साधनामध्ये आहोत, प्रेम या साधनामध्ये नाही. पण स्वामींनी म्हणतात की सन्निधानी आग्रह असन्निधानी जर का तळमळ जर का ज्ञानियाने जर का केलं तर त्याला देखील ज्ञान साधनामध्ये प्रेम साधन जोडता येईल. ज्ञानियाला देखील प्रेम होऊ शकतं. आत्ता ते नाही आहे, परंतु आपण ते नव्याने जोडू शकतो. ही आपल्याला सवलत देवाने दिलेली आहे. एरवी एका साधनावर दुसरं साधन होत नसतं. तशा पद्धतीने जर का आपण प्रयत्न केले तर आपल्याला जे काही पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त परमेश्वर आपल्याला देऊ शकतात. पण त्या पद्धतीचं आपलं आचरण असलं पाहिजे आणि अनुपालन विधींचं आपलं असलं पाहिजे. आणि म्हणून महादाईसा ज्या आहेत, महादाईसांचा एक टप्पा जर का आपण बघितला तर खूप सकाळ त्यांचा दादोसांचा ऐकण्यामध्ये गेलेला आहे. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये महादाईसा म्हणजे तेवढ्या टप्प्यामध्ये महादाईसांनी अनेक वेळा जिज्ञासा चर्चा वगैरे वगैरे सगळं केलेलं आहे. पण जशा तशा त्या स्वामींच्या झाल्यानंतर अनुसरल्या. म्हणजे खूपसा वेळ त्यांचा दादोसांच्या आज्ञेमध्ये जरी गेला असेल तरी देखील त्यांचा अल्पकाळामध्ये प्रयत्न आणि त्यांचं जे काही आवड इतक्या चांगल्या प्रकारची होती, कुशळता, जे श्री प्रभूंच्या सन्निधानी देखील महादाईसा एकदम सेवेला खऱ्या उतरलेल्या आहे. श्री प्रभूंना देखील प्रसन्न करू शकल्या होत्या, अशा प्रकारची कौशल्यता महादाईसांकडे होती. आणि म्हणून आता महादाईसा ज्या आहेत ते संपूर्ण 500-700 गुरुकुळ आहे, त्या गुरुकुळावर लक्ष ठेवतात. ते कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण विधी आचरतंय का, किंवा कोणी विधी पासून वेगळं राहतंय का, कमी विधी करतोय का, ते प्रत्येकाकडे त्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून भट्टोबासांकडे पण लक्ष आहे की ती जी जखम आहे त्याला अजूनपर्यंत त्यांनी काही औषधोपचार केलेला नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की काही सेनी बांधो, भट्टोबास म्हणतात कशाने बांधू, म्हणजे अजून बांधलेलं नाही असं त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे जे आपल्या देहावर उदास आहेत, आपला विषय तिथे सुरू होता की भट्टोबासांना दशा अवस्था प्रगट झाल्या, म्हणजे त्यावेळेला ते देहावर एवढे उदास आहेत की त्यांना स्वतःचं कुठलंच काही भान त्यावेळेला नाही. आणि फक्त श्री चक्रधर स्वामी बस. महादाईचं उठवतात, चला देवाकडे जायचं. जे स्वामी आले का? स्वामी नाही आले, रिद्धपूरला जायचं आपल्याला. ते म्हणतात नाही, माझा देव तू श्री चक्रधर असं म्हणतात ते. म्हणजे स्वामींचा ध्यास त्यांना एवढा लागलेला आहे. आणि अशा प्रकारे ईश्वर ध्यासामध्ये स्वतःवर मात्र ते उदास आहेत. म्हणजे ईश्वराचा ध्यास जेव्हा लागतो त्यावेळेला आपण मात्र आपल्या जगण्यावर उदास होऊन जात असतो. आणि ईश्वराचा ध्यास जर का लावून घ्यायचा असेल तर आधी स्वतःवर आपल्याला उदास व्हावं लागेल, आपल्या जगण्यावर उदास व्हावं लागणार आपल्याला. त्यावेळेलाच ईश्वराचा ध्यास जो आहे तो जसा तसा जो टिकणार आहे. आपल्याला लागत असतो आधीमध्ये ध्यास, नाही अशातला भाग नाही, परंतु तो जास्त वेळ नसतो. कारण की त्या वेळामध्ये देवाची सेवा करता करता लगेच आपल्याला आपल्या देहाची सेवा लगेच आठवते, है ना. म्हणजे स्मरण करता करता आठवतं चहा घ्यायचा आता, म्हणजे ही आपल्या देहाची सेवा आहे, है ना. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण देव सेवेमध्ये पूर्ण वेळ न लावता मधल्या टप्प्यामध्ये आपण देहाची सेवा देखील करत असतो. त्याच्यामुळे ईश्वराचा जसा तसा ध्यास जो आहे त्याच्यामध्ये सलगता आपली राहत नाही. आधेमध्ये ती सलगता अशी येते आणि परत निघून जात असते. परंतु भट्टोबासांची जी सलगता आहे ती सलगता शेवटपर्यंत कायमच आहे.
म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये खंड पडलेला नाही. असं नाही कोणाच्या घरचं कोणी सरलं तर ते 4, 8, 10 दिवस किंवा लोक जोपर्यंत भेटायला येतात तोपर्यंत ते थोडंसं असतं उदास उदास उदास. एकदा कालावधी पुढे पुढे घेत जात राहिला की मग हळूहळू ते विसरून जायला होतं. मग त्याचं काही दुःख मनामध्ये असतं पण ते काही असं येत नाही, पुन्हा पुन्हा आठवत नाही. कुणीतरी आठवण काढली तर. तसं भट्टोबासांचं नाही. भट्टोबासांचं सतत तेच चालू आहे. माहीम म्हणतात, हे दिवसभर कसलं चिंतन करता तुम्ही? ते म्हणतात, मी स्वामींच्या अमोघा लीळेंचं चिंतन सतत आठवत आहेत की स्वामी काय म्हणतात. यावेळेला स्वामींचं उपहुडाची वेळ व्हायची, यावेळेची निरूपणाची वेळ, यावेळेची विहरणाची वेळ. हे सगळं स्वामींच्या सोबत जेवढा काही वेळ त्यांनी, किती वर्ष स्वामींच्या सोबत आहेत भट्टोबास? 3.5 वर्ष. एकूण 4 वर्ष सन्निधान आहे ईश्वर अवतारांचं. त्यापैकी 3.5 वर्ष आमच्या स्वामींचं, 6 महिने श्रीप्रभूंचं आणि अधिक परत 14 वर्ष श्रीप्रभूंचं आहे. म्हणजे 14.5 वर्ष श्रीप्रभूंच्या सन्निधानी राहिले आणि 3.5 वर्ष आमच्या स्वामींच्या सन्निधानी राहिले. द्वय अवतारांच्या लीळा, त्यातही आमच्या स्वामींच्या ज्या काही लीळा आहेत हे भट्टोबास आठवतायत. आणि म्हणून कुठेतरी देहावर त्यांचं काही लक्ष नाही. तो चर्यावंत पुरुष आहे, त्याचं असतं की देहातनं आपण कधी बाहेर पडू. देह त्याच्यासाठी एक बंधनकारक आहे. जसं आपल्याला थोड्या वेळाने एक निरूपण बंधनकारक होतं ना, की कधी संपेल कधी संपेल असं होऊन जातं कधी कधी. तशा पद्धतीने देह हे बंधनकारक होऊन जातं की देहातनं आपण कधी बाहेर पडू, अशा प्रकारची स्थिती त्या चर्यावंताची होत असते. आणि त्याच्यामुळे तो देहाकडे जास्त लक्ष देत नाही. देहाचं जेवढं आपण देखरेख करू तेवढं देहाचं आयुष्य वाढेल एक प्रकारे. त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही देहाकडे. देहकृश करायचं, अशा प्रकारची साधना. देहकृश करायचं म्हणजे ते सुद्धा नियमामध्ये, विधीमध्येच, अधिकारामध्ये मोडेल तेवढंच. अधिकारापेक्षा अधिक आणि कमी आचार असता कामा नये. अशा सगळं नियोजन पद्धतीने सगळं चालतं बरं का. आपल्या घरच्या घरी नाही की आता आम्ही मार्गशीर्ष महिना चालू तर भात सोडलेला आहे, असं नाही. त्याच्यामध्ये ते नियोजन आहे प्रत्येक विधीचं, प्रत्येक आचरणाचं. आणि अशा पद्धतीनेच आचार्यांचं विधिविधान सुरू आहे. आणि म्हणून त्यांनी, महादाईसांनी विचारलं त्यांना की केस तोडू बांधावा, तर भट्टोबास म्हणतात काहीच नाही बांधो. कशाने बांधायचा? आता भट्टोबास कुठलाही उपचार करून घेणार नाहीयेत असं लक्षात येतं. त्यावेळी महादाईसांनी प्रसादाचे वस्त्र फाडून, प्रसादाचे वस्त्र म्हणजे वास्तविक स्वामींचा जो वस्त्र प्रसाद आहे तो, असा एक अर्थ आहे बरं का, सरळ सरळ. परंतु मला काल परवाच कोणी प्रश्न विचारला तिकडे, तेव्हा सहज मी सांगितलं प्रसाद वस्त्र म्हणजे स्वामींचे वापरण्यातले जे वस्त्र आहेत असं पण होऊ शकतं बरं का. असा अर्थ कोणी लावलेला नाही आतापर्यंत. हा आपण एक लावून बघायचा अर्थ की स्वामींच्या नेहमी वापरण्यातले जे वस्त्र आहेत. एक लक्षात घ्यायचं की परमेश्वराने ज्याला स्पर्श केलं ते सगळं नमस्कारी होत नाही सरसकट. त्याच्यामध्ये ईश्वरी मनोधर्म असावा लागतो, प्रसन्नता असावी लागते, त्यानंतर ते नमस्कारी होतं. नाहीतर डोमेग्रामच्या नदीतला सगळा खडक अखंडच इथून तिथून, अख्खा खडकच नमस्कारी आहे तो, असं धरून चालावं लागेल आपल्याला. पण तसं नाही. जिथे स्वामी आसनस्थ होतात, जिथे स्वामी बसतात है ना, ते आसन शिन्नस्त्री घाट शिन्नस्त्री, ते इथून तिथून एकच पाषाण आहे. म्हणजे त्या ठिकाणी ईश्वराचा मनोधर्म काय आहे, कुठे बसण्याचा मनोधर्म आहे, कुठे प्रसन्नता आहे, कुठे संबंध देण्याचा मनोधर्म आहे, या काही गोष्टी लक्षात घेऊनच त्या स्थानांची निश्चिती केल्या गेलेली आहे. आणि म्हणून इथे राजमठ जो पूर्ण काष्टाचा जरी असला तरी जिथे स्वामींचा संबंध झालेला आहे तिथलंच काष्ट फक्त काढलेलं आहे. किंवा एखाद्या ठिकाणी संबंध झाला जरी आहे परंतु ईश्वराचा मनोधर्म त्याच्यामध्ये आहे की नाही आहे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून कदाचित असंही असेल बरं का की स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेलं जे वस्त्र आहे त्याचं महादाईसा भट्टोबासांना जखमेवर ते बांधणं हे थोडंसं अशक्य वाटतं. कारण जे वंदन करण्यासाठी दिलेलं आहे
ते महादाईचं असं करणार नाहीत असं वाटतं बरं का. कारण की आपण तर साधूंच्या पट्टीलाही पाय लावत नाही वगैरे, स्वामींच्या कुठल्याही वस्तूला ते अशा प्रकारे उपयोगात आणणार नाहीत. समजा तीर्थ असेल किंवा काय तो भाग वेगळा. परंतु इथे असंही असू शकतं की स्वामींच्या वापरातले नेहमीचे जे काही वस्त्र आहेत त्यांचाही संग्रह त्यांनी करून ठेवलेला असेल. असं कुठे येत नाही बरं का लीळा चरित्रामध्ये की असं काही ठेवलेलं असेल. पण असतं की नसतं. आपल्या घरातले कोणी जातात त्यांच्या काही अशा वस्तू आपण ठेवतो की नाही आठवण म्हणून. काही वेळेला नाही ठेवत, परंतु काही वेळेला काही वस्तू मात्र त्यांच्या आठवणीच्या असतात. तशा स्वामींच्याही नित्योपयोगी ज्या वस्तू आहेत त्या कुठेतरी आठवण म्हणून त्या ठेवलेल्या असतील, त्या काही प्रसन्नतेने दिलेल्या नसतील किंवा ते वंदनीय पण नसतील, परंतु काही ना काही स्वामींची आठवण म्हणून ते ठेवले गेलेले असू शकतात. त्यामध्ये हेही वस्त्र आहे जे स्वामी उपयोगातच आणत होते. मग कदाचित प्रसाद कशाला म्हणतात की जे प्रसन्न होऊन जो दिला जातो त्याला प्रसाद म्हणतात बरं का. जे प्रसन्न होऊन दिल्या जातं. आपण मागितलं की तो प्रसाद होत नाही बरं का. आपण स्वतः कधी कधी मागतो ना, मला प्रसाद द्या बरं. आता तो प्रसाद जे तुम्हाला देणार आहे त्यांना तो खायचा असतो. आता तो तुम्हाला द्यावा लागतो म्हणजे प्रसन्नतेने दिला जातो का? ते नाराजीने अरे हे खायचं होतं आणि हेच मागितलं त्यांनी असं होतं. म्हणजे मुळामध्ये म्हणजे आपण प्रसाद मागायचा नसतो. तो आपोआप तिकडून प्रसन्नतेने दिल्या जातो आणि तो प्रसन्नतेने आणि त्यांच्या उत्स्फूर्ततेने तो दिला गेला पाहिजे तर तो प्रसाद होऊन जात असतो. आणि प्रसाद म्हणजे काही खाण्याचाच प्रसाद असतो असं काही नाही. जे काही सूत्रपाठ दिला हा सुद्धा एक प्रसादच आहे. जे तुम्हाला ज्ञान दिलं देवाने तोही एक प्रकारचा प्रसादच आहे. एखादी सेवा मिळाली आपल्याला, आपल्याला खायचा प्रसाद नाही मिळाला पण सेवा मिळाली तर आपल्याला असतं की नाही मला ते खायचा प्रसादच नाही मिळाला, तो दिलाच नाही, सगळ्यांना दिला मला नाही दिलं, पण आपल्याला सेवेचा प्रसाद मिळाला ना. कदाचित तो प्रसाद खाऊन योग्यता होईल, त्याच्यापेक्षा जास्त योग्यता सेवेतनं होणार आहे, शास्त्रातनं होणार आहे, आचरणातनं होणार आहे. आणि म्हणून त्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. खाण्याचा प्रसाद आपल्याला नको, महादाईसांनी नाही म्हटलं. केळे बोरे तुम्हाला पाहिजेत का ते म्हणाले नाही, आम्हाला आमचे स्वामीच पाहिजेत. आणि भटोबासही म्हणतात आपलेनी श्री चरणाचेनी प्रसादे, म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये ते आहेत, स्वामींचं म्हणितले जे करण करतात त्याच्यामुळे जे काही प्राप्त होतंय ही श्री चरणाचेनी प्रसादेच आहे. श्री चरणी शरण गेल्यामुळे तो जी काही प्रसन्नता आहे देवाकडनं जे मिळतं भट्टोबासांना, हा प्रसादच आहे भट्टोबासांना मिळालेला. आणि त्याच्यातनं हे स्फुरलेलं आहे भट्टोबासांना ते प्रसाद दुटी दाखवणं. तशा पद्धतीने हा वस्त्र प्रसाद कदाचित किंवा हा जे काही वस्त्र आहे त्या प्रसन्नतेचं आहे की स्वामी नेहमी उपयोगात आणत असतील किंवा उपयोगात आणलेला असेल एखाद दुसऱ्या वेळेला. आणि महादाईचा प्रसादाचे वस्त्र फाडून पान कापड करून बांधला, त्याला औषधी काही गोष्टी लावलेल्या आहेत. जसं नसतं का ते अशा प्रकारचं काही फोड आला उष्णतेचा मना तर ते पान असतं खायचं, त्याला तूप लावून त्याला थोडंसं असं गरम करून त्याच्यावर बांधलं की ते लवकर पिकून जातो तो फोड तसा वगैरे. किंवा काही अशी औषधी पट्टी काय लावली हळद वगैरे तर ती जखम लवकर भरून निघते. अशा प्रकारची काहीतरी औषधी पट्टी त्यांनी बनवलेली आहे कपड्यावर ते सगळं लावून. आपल्याला अलीकडे ते तशा पट्ट्या आयत्या मिळतात की नाही, है ना, जे काही जखमेवर लावायच्या पट्ट्या. हा, त्याच्यावर औषध वगैरे काही असतं आधीच. आधीच्या काळामध्ये असं काही नसायचं, काही लागलं की त्याच्यावर हळद लावायची आणि कपड्याने बांधून घ्यायचं. तशा प्रकारचं घरच्या घरी ती औषधाची पट्टी तयार करण्याची पद्धत होती. तशा प्रकारे त्यांनी ते बांधलेलं आहे. पान कापड करुनी बांधला तव भटोबासी म्हणतले हे काय रूपे प्रसादाचे वस्त्र कैसे फाडिले. ते म्हणाले हे काय केलं तुम्ही, प्रसादाचे वस्त्र का फाडलं तुम्ही. तेव्हा महादाईसा म्हणतात नाग द्या प्रसादे प्रसाद बांधी जताय. प्रसादे प्रसाद बांधी जाताय, प्रसादाने मी प्रसाद बांधत आहे. म्हणजे जे बांधते आहे तो सुद्धा प्रसादच आहे, प्रसन्नतेने दिलेला आहे, प्रसन्नतेने उपयोगात आणलेला आहे. आणि ज्या शरीरावर जखमेवर मी ते बांधते आहे तर तो भाग सुद्धा काय आहे, प्रसादच आहे. म्हणजे आता आपल्याला कधी कधी हे असं मान्य करायला थोडंसं कठीण जाईल,
परंतु वास्तविक बघायला गेले तर भट्टोबासांना द्वय अवतारांचा संबंध होता. श्री प्रभूंचाही आमच्या स्वामींचा द्वयी अवतारांची प्रसन्नता देखील त्यांनी प्राप्त केलेली होती आणि द्वय अवतारांच्या सेवेमध्ये त्यांनी आपलं देह उपयोगी लावलेलं होतं. दोन्ही तिन्ही गोष्टी झाल्या त्या. एखाद्या वस्तूला आपण प्रसाद का म्हणतो? कारण की नित्य उपयोगी स्वामींच्या उपयोगामध्ये ती वस्तू जाते आहे. स्वामींचा संबंध त्या वस्तूला होतोय. आपण ताटाचा विशेष करतो ना खूप ठिकाणी, है ना? लोहामध्ये ताटाचा विशेष, धातूमध्ये ताटाचा विशेष असतो. म्हणजे ते काय आहे, नित्योपयोगी स्वामी जे काही आरोगणा करायची, तर त्या आरोगण्यासाठी जे ताट वाढल्या जायचं ते ताट नेहमी स्वामींच्या संबंधाने ते पवित्र होत आहे. मग ते जर का प्रसाद असेल, नित्योपयोगी स्वामींच्या उपयोगी जाणारे जे वस्त्र आहे ते जर का प्रसाद म्हणून आपण स्वीकारत असू, तर नित्य भट्टोबासांचं जे काही देह आहे, तन आणि मन, तर म्हणजे आपण जे तन मन आणि धन, भट्टोबासांचं धन काहीच नाही आहे. धन म्हणजे त्यांनी जो काही आभार कमावलेला आहे तेच त्यांचं धन आहे. तीच त्यांची संपत्ती आहे की ज्यामुळे ईश्वर त्यांना प्रसन्न झाले. आपल्याकडे जे धन आहे ना, पैसे, त्याच्याने परमेश्वर प्रसन्न होत नसतात बरं का. तुम्ही किती पण पैसे खर्च करा, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी भट्टोबासांसारखी संपत्ती खर्च करावी लागते. ती संपत्ती म्हणजे योग्यतेची, आभाराची संपत्ती आहे, कणवेची संपत्ती आहे, सेवादासाच्या माध्यमातनं, समर्पणाच्या माध्यमातनं कमवलेली ती संपत्ती आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे भट्टोबासांनी ते सगळं उपयोगी लावलेलं आहे. आणि म्हणून भट्टोबासांचं देह हे मनापासून ईश्वराच्या उपयोगी लागलं आणि त्याच्यामुळेच त्यांचं देह पण कसं झालेलं आहे, प्रसादवत झालेलं आहे. आता ही नामना इतर कुठल्याही जीवाला लागू शकत नाही सन्निधानातल्या, ना माहीम भट्टांना, ना महादाईसांना वगैरे कुणाला लागू शकत नाही. कदाचित बाईसांना लागू होऊ शकते, बाईसा सुद्धा अशाच समर्पित आहेत सेवेमध्ये. परंतु आता इथे मात्र भट्टोबास उपस्थित आहेत, तर भट्टोबासांचं देह देखील त्याच प्रकारे पवित्र झालेला आहे. स्वामींच्या सेवेमध्ये नुसतं स्वामींचा संबंध झालेला नाही त्यांच्या देहाला, तर स्वामींच्या सेवेअर्थी ते देह उपयोगी गेलेला आहे. उपयोगी म्हणजे साधं सुद्धा उपयोगी नाही आहे. ज्या ठिकाणी मृत्यू होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी दुसरे आपलं देह तिथे उपयोगी लावायला तयार नाही. पण भट्टोबासांनी मात्र सांडवा प्रसंगी दगड घेऊन पाण्यात जायचं आणि तो दगड बसून परत वर यायचं, सगळं म्हणजे त्याच्यामध्ये काही होऊ शकत होतं देहाचं, पण विचार केला नाही. पोट दुखतंय तरी पाषाण वाहिले, तिथे पण आपल्या देहाचा विचार त्यांनी, दुखण्याचा विचार त्यांनी केलेला नाही. भर तापामध्ये स्वामींसाठी नेवाशाला ते जातात, तिथे आपल्या देहाचा आजाराचा विचार त्यांनी केलेला नाही. कितीतरी ठिकाणी भट्टोबासांनी म्हणजे श्रीप्रभूंनी पण आंबे आणायला सांगितले, आंब्याचं काहीच त्यावेळेला हे नाही, आणि त्यावेळी आंबे आणायला सांगितले आणि त्यावेळी देखील भट्टोबासांनी जीवावर बेतून ते आंबे आणलेले आहेत. म्हणजे तिथे सुद्धा देहाचा आणि जीवाचा विचार केलेला नाही. म्हणजे सर्वस्वी सन्निधानी असन्निधानी, म्हणजे श्रीमूर्तीचं सन्निधान आणि श्रीमूर्तीचं असन्निधान, श्रीमूर्तीचं सन्निधान आणि श्रीमूर्तीच्या असन्निधानी विधीच्या सन्निधानी. श्रीमूर्तीचं जरी असन्निधान असेल तरी विधींचं मात्र सन्निधान आहे. आज्ञापालनाचं, अनुपालनाचं सन्निधान त्यांना ते प्राप्त करून त्यांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं ते देह ते सर्वस्वी ईश्वराच्या खूप चांगल्या प्रकारे उपयोगी गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं देह कसं आहे, प्रसादवत झालेला आहे. आणि आता ते काय करतायत, स्वामी गेले की संपलं का सगळं? आपण निरूपण चालू आहे तोपर्यंतच आपले देव म्हणजे पूर्ण मनामध्ये भिनलेले असतात. निरूपण संपल्यानंतर मग नंतर परत आपण मूळ स्थितीमध्ये येतो. कनबाबुळीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. ते पाणी पिणारा व्यक्ती काय करतो, तर तलावावर आलेली जी काही बाबूळ आहे, पूर्ण वनस्पती ती येते, तो ती बाजूला करतो आणि आतमध्ये पाणी आहे. वरून बाहेरून बघावं, लांबून बघावं तर असं वाटतं इथे पाणी वगैरे काय नाही. इथून तिथून ती वनस्पती आलेली आहे बस, आणि खाली जमीन असेल.
पण ती वनस्पती बाजूला गेली की खाली पाणी असतं, पूर्ण तलाव आहे लक्षात येतं. मग तो पाणी वगैरे पितो ती वनस्पती बाजूला करून, आणि मग तो निघून जातो. थोड्या वेळाने काय होतं, ती वनस्पती परत येऊन मिळून जाते आणि परत पूर्ववत तसं होऊन जातं. परत तिथे उदक आहे की नाही आहे लक्षात येत नाही. तशा प्रकारे आपलं सुद्धा आधीमध्ये असं होत असतं, परंतु तसं होता कामा नये. भट्टोबासांच्या बाबतीमध्ये मात्र शेवट देह सोडेपर्यंत, देवदर्शनाला जाईपर्यंत पूर्णपणे आपलं आपलं जे काही समर्पण आहे भट्टोबासांचं, तन आणि मनाचं, ते ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणून ते प्रसादवत त्यांचं एक प्रकारचं देह झालेलं आहे. आणि महादाईसा म्हणतात, प्रसादे प्रसाद बांधी जात आहे, प्रसादाने प्रसाद मी बांधत आहे. आणि भट्टोबास उगेची राहिले, आणि भट्टोबास जे आहे ते उगेची राहिले म्हणजे शांत राहिले, म्हणजे त्याच्यावर भट्टोबास काही बोललेले नाहीत. यानंतर पुढची स्मृती येते, आपलो भेटी अनुसरण. आपलो म्हणजे महादाईसांचे भाऊ आहेत, आणि त्यांचं अनुसरण या संदर्भामध्ये लीळाचरित्रामध्ये विषय झालेला आहे. आपलो जे आहेत ते स्वामींसारखेच उठायचे, बसायचे, सगळं म्हणजे स्वामींच्या सोबत असायचे नेहमी वगैरे. महादाईसांना बरं वाटलं है ना, आपल्या सोबत असं कोणी मुलगा नातू असं मार्गात काही सेवा वगैरे करत असेल तर मग त्याच्या आई वडिलांना वगैरे त्यांना बरं वाटतं की बरं चांगलं बरं का. परंतु अपोलोच्या बाबतीमध्ये असं समाधान व्यक्त होत नाही महादाईसांचं. तर स्वामी म्हणतात, बाई शेवटी हा विकल्पाला जाणार आहे बरं का. म्हणजे खूप वेळा असं असतं, ते आई वडील म्हणतात हा लहानपणी खूप चांगलं देवदेव करायचं बरं का, पण आता अलीकडे तू काही जास्त देवदेव करत नाही, मंदिरात येत नाही, काही कार्यक्रमाला येत नाही. म्हणजे नंतरच्या काळात बदल होतो, विपरीत बदल होतो. आणि कधी कधी असं असतं की सुरुवातीच्या काळात काही विधिविधान नसतं, पण नंतरच्या काळात हा आधी काहीच करत नव्हता, पण आता मात्र चांगला बदल झालेला आहे, अनुकूल झालेला आहे तो. तशा पद्धतीने आपलं जे आहेत ते आता अनुकूल आहेत, स्वामींच्या सोबत आहेत, उठणं बसणं सगळं सेवा दास्य वगैरे. महादाईसांना बरं वाटतं, पण स्वामी म्हणतात, बाई शेवटी मात्र हा काही धर्मावर राहणार नाही. म्हणजे महादाईसांना वाटतं की यांचंही आता अनुसरण होऊन जाईल, बरं होईल. भट्टोबासांचंही अनुसरण झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं समाधान महादाईसा व्यक्त करतात. परंतु वास्तविक जे म्हणतात दिसतं तसं नसतं बरं का. आपल्याला वाटतं की सगळं आता व्यवस्थित आहे, आम्ही देवधर्म करतो आहोत, परंतु कधीतरी एक वेळ अशी येऊन जाते की आपलं स्मरण वगैरे सगळं बंद होऊन जातं. असं वाटतं की 2-4 महिने 8 महिने किती छान चालू होतं स्मरण, एके स्मरण, लीळा चिंतन वगैरे, मग एकाएकी सगळं बंद झालं. आता ते चालू करायला किती दिवस लागतात, भरपूर दिवस लागतात, आणि ते तशा प्रकारे होतच नाही परत. म्हणजे आपला जो विधी आहे त्या विधीमध्ये सातत्य ठेवायचं खूप अवघड काम आहे. तुम्ही विधी सुरू करू शकता, तुम्ही आज सकाळी उठून हे करू शकता, आजपासनं एक लीळा वाचायची, एक स्मृती वाचायची, 5 वचनं पाठ करायचे, देवपूजा वंदन करायचं, पाठांतर करायचं, हे सगळं तुम्ही आजच्या दिवशी सगळं नियोजन करू शकता. परंतु ते नियोजन शेवटपर्यंत टिकवणं हे सगळ्यात अवघड कार्य आहे. आणि ते जे आहे अपोलोच्या बाबतीमध्ये महादाईसांना वाटतं, पण स्वामी म्हणतात, बाई ऐसे नि ऐसे, म्हणजे आता तुम्हाला आता जे दिसतंय हे फक्त हरड भरड, म्हणजे काही दिवसच आहे फक्त, हे जास्त दिवस राहणार नाही हे. आणि मग महादाई अपोलो ते महादाईसांचे भाऊ तयासी गोसावी यांचे सन्निधान झाले होते, आणि त्यांना स्वामींचं सन्निधान प्राप्त झालेलं होतं. आणि त्या सन्निधानामध्ये हे महादाईसांना स्वामींनी सांगितलं की जास्त दिवस काही चालणार नाही यांचं विधिविधान. तेव्हा महादाईसा थोड्याशा चिंतेमध्ये पडल्या, आणि त्यांनी देवाला विनंती केली की देवा असं नाही झालं पाहिजे, म्हणजे एवढं परमेश्वराकडे तर जीव येतच नाही, आणि आता हा आलेला आहे सगळं काय आहे, आणि भट्टोबास आहेत, महादाईसा आहेत, त्यांच्या हा नात्यातला आहे, महादाईसांचा भाऊ आहे. म्हणजे खूप वेळा असं वाटतं बरं का, आता मी निरूपण करतो वगैरे तर सगळ्यांना वाटतं दादांचा अख्खा परिवार दीक्षितच असेल बरं का, परंतु तसं नसतं.
जे कोणी आता महंत आपल्याला कोणी कोणी अधिकरण एवढे मोठे असतात, पण कदाचित त्यांचा कधी कधी परिवार अन्य असतो सगळा, किंवा तेवढा देवधर्मामध्ये तर नसतो, कारण की अधिकार फक्त यांचाच आहे, बाकीच्यांचा अधिकार नसतो. कधी कधी काहींचे सर्व परिवार धर्मवान आहेत, ते व्यक्ती पण अधिकार नाही आहेत, आणि त्यांचा कर्मराटीचा परिवारही देखील सगळा धर्मयुक्त आहे किंवा अनुसरलेले आहेत ते पण. असे तिन्ही प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तशा पद्धतीने महादाईसांसारखी बहीण आहे, भट्टोबासांसारखा भाऊ आहे, आणि भट्टोबासांपासून 500-700 गुरुकुळ तयार होणार आहे, आणि त्यांचा जो काही भाचा आहे किंवा त्यांचा जो काही भाऊ आहे तो मात्र या पंथाचा नाही, आणि तो धर्मावरून जाणार आहे किंवा धर्मालाच लागणार नाहीये तो. हे ऐकून महादाईसांना कसं वाटलं असेल. महादाईसांनी तळमळीने विनंती केली, देवा असं नाही झालं पाहिजे. आता महादाईसांनी देवाला विनंती केलेली आहे आणि देवाकडे काहीतरी मागितलेलं आहे, म्हणजे सहेतुक झालं. परंतु हे सहेतुकपणा कसं आहे, दैवराटीशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती जर का अनुसरली तर त्याचं आपल्याला काही मिळतं का? म्हणजे गोमटं तर मिळतं, योग्यता आपली होते, पण द्रव्यरूपी आपल्याला काय फायदा होतो का? असा काही फायदा होत नसतो. आपलं काही नाव कुठे निघतं का? असंही होत नसतं. प्रसिद्धी, मान, मान्यता त्याच्यामुळे काहीच मिळत नाही आपल्याला. आपल्यामुळे एखादी व्यक्ती अनुसरली, धर्माला लागली, स्मरणाला लागली, तर त्याची योग्यता आपल्याला होत असते. त्याच्यामुळे असं काही मागणं, की तुम्ही घरातल्या व्यक्तींसाठी किंवा प्रत्येकासाठी विनंती एक छोटीशी करू शकता, की यांच्यामध्ये पण धर्म रुजला पाहिजे, यांनाही सुद्धा ज्ञान झालं पाहिजे, यांनी विधी केला पाहिजे. एवढी एक छोटीशी विनंती तुम्ही करू शकता. बाकी त्या मागे लागत बसायचं नाही, की त्यांनी नाही केलं की तुम्ही अस्वस्थ व्हायचं नाही. तुमच्या घरातल्यांनी धर्म नाही केला तर तुम्ही अस्वस्थ नका हो. तुम्ही तुमचा धर्म व्यवस्थितपणे चालू ठेवा. तुमच्या आसपासचे लोक जेवत नसतील, पण तुम्ही मात्र तुमचं ताटातलं जेवण संपवा, शांततेने जेवा. कोण जेवत नाही त्याच्याकडे बघत बसू नका. तशा पद्धतीने कोण धर्म करत नाही त्याच्या मागे लागू नका. तुम्ही तुमचा धर्म मात्र शेवटास नेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी काय होतं, की त्यांचा अधिकार नसतोच आणि त्याच्यामध्ये ते करतच नाहीत, आणि त्यांच्या मागे लागून आपलाही देवधर्म जो आहे तो तसाच राहून जातो. असं खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे. आणि म्हणून महादाईसांनी जी विनंती केली तशी विनंती आपण देवाला करू शकतो, की बाबा यांना धर्माला हे लागले पाहिजेत, आणि ते जे कोणी असतील धर्माला नसलेले, कमी धर्म करणारे, त्यांना त्यांच्यामध्ये धर्माची वृद्धी कोण करू शकतं? आम्ही नाही करू शकत बरं का. ते कोण करू शकतं? देवच करू शकतात. आणि तुम्ही म्हणाल की त्यांनी नुसतं एकदाच निरूपण ऐकलं आणि त्यांच्यात बदल होऊन गेला. असं काय, माझ्याकडे थोडी सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य तिकडून येत असतं देवाकडनं. कुठल्याही जीवाकडे हे सामर्थ्य नसतं, परंतु जीवाच्या माध्यमातून ते सामर्थ्य परमेश्वर त्या जीवापर्यंत पोहोचवत असतात. अधिकरणांच्या माध्यमातून ते पोहोचवत असतात. अशा पद्धतीने महादाईसांची विनंती त्यावेळेला महत्वाची आहे, की महादाईसांनी देवाला विनंती केलेली आहे. स्वामी काही वेळ गप्प बसलेले आहेत. एखाद्या वसो प्रसंगी त्याला बांधलेला आहे आणि त्याला 3 दिवस पाणी नाही, अन्न नाही, आणि तो आता मरायला टेकलेला आहे. तो स्वतःला, तो तिथे नदीकडे तो चाललेला आहे, पाण्याकडे स्वतःच देह असं घसरवत घसरवत सरकत सरकत तो चाललेला आहे. तेव्हा भट्टोबासादी सगळे म्हणतात, देवा आम्ही याला सोडू का? स्वामी उगेची, स्वामी काहीच बोलत नाहीत. त्यानंतर तुम्हाला माहिती नाही हा बैल कसा आहे, काय आहे वगैरे. परत ते लोक विनंती करतात, देवा तो मरेल वगैरे. मग स्वामी मग विनंतीचा स्वीकार करतात आणि त्याला सोडायचं कसं काय वगैरे ते सांगतात. तशा पद्धतीने अपोलो बाबतीत विनंती केल्यानंतर लगेच कोणीतरी म्हटलं मला अनुसरण घडलं पाहिजे, देव म्हटलं हो घडेल, असं नाही. देवालाही बघावं लागतं की अनुसरण घडण्याचं कक्षा तुमची आहे की नाही आहे. तुम्ही तशा प्रकारचे तुमचं काही अनुपालन आहे की नाही आहे. तुमची तळमळ किती आहे. नाहीतर तळमळ आपली नसते, फक्त आपण एक म्हणतो की आपण म्हणतो ना ते आरतीमध्ये शेवटी शेवटी येतं, प्रेम दान द्या. खरंच त्या वाक्यात तळमळ असते का कधी? कधीच तळमळ नसते बरं का. फक्त त्या आरतीचं ते एक वाक्य आहे, कधी येईल दैव कधी मम उदयाला आणि प्रेम दान द्या मज गरीबाला. आता ते कधी त्याचा पाठपुरावा करतो का आपण?
की आपण एवढ्या वेळ म्हटलं प्रेमदान द्या मज गरीब आला, काही मोबाईलवर मेसेज वगैरे देवाचा आलाय का की तुम्हाला प्रेमदान निश्चित झालेलं आहे वगैरे? कधी काही सूचित आपल्याला कधीच काय होत नाही, काहीच असं प्रेमोपाय आपल्याला घडत नाही. प्रेमोपायासारखे विधी देवाने आपल्याला कधी घडवत नाही. मग इतके दिवस आपण देवाला बोलतो तर देव काही मनावरच घेत नाही आपलं. असा कधी पाठपुरावा आपण करतो का? कारण की ते वाक्यच तळमळीने म्हटलेलं नसतं, है ना. ज्याला लोन पाहिजे तो किती वेळ बँकेमध्ये जातो, किती वेळ त्यांना ते पुरावे कर, हे कर, त्यांना कन्व्हिन्स करतो की बाबा मला ते पाहिजेच लोन. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ती आहे तळमळ. तशा पद्धतीने आपण परमेश्वराकडे जे मागतो त्यामध्ये आपली तळमळीचा भाग किती आहे आणि नुसतं शाब्दिकेचा भाग किती आहे. आमचे स्वामी म्हणतात ना, त्वमेव माता च पिता त्वमेव, एक जण म्हणतात. तेव्हा स्वामी काय म्हणतात, बाई हा शब्द आहे म्हणून तू असे नुसतं शब्द आहेत त्याचे. रोजचं ते त्यांनी पाठ करून ठेवलेलं आहे ते वसुदेवम सुतम देवम, त्वमेव माता च पिता त्वमेव, पापोहम पाप, हे फक्त पाठ करून ठेवलेलं आहे आणि ते म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे, ते आपण म्हणून काढतो रोज. पण त्या म्हणण्यामागे आपली कुठली तळमळ नाहीये, आत्मत्व नाहीये आणि कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये जो काही परमेश्वराने ते गांभीर्याने घ्यावं असं आपण म्हणतच नाही. आणि म्हणून इथे काही दिवसांनी काय होणार आहे की त्यामध्ये बदल होणार आहे. आता जरी ते दिसतंय परंतु ते वरवडे आहे, फक्त तेवढ्यापुरतं तेवढं आहे. आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी असं होतं बरं का, आपण तीर्थयात्रेला गेलो, 2 दिवस इतकं चांगलं होतं की असं वाटतं अजून 2 दिवस पाहिजे, अजून 2 दिवस पाहिजे. आणि बस आता आपण इकडे आलो गावाकडे परत, की मग आपण हे करू ते करू, आठवड्याला जमू, पारायण सूत्रपाठाचं करू, पाठांतर करू, वचनं, इतकं नियोजन होतं. आणि एकदा घरी आलो आपण की 8 दिवस तर आपले ते थकव्यात जातात, आजारपणात जातात. मग ते सगळं जसं आहे तसं होऊन जात असतं. तसं अपोलोंचं सध्या आहे, पण महादाईसांनी मात्र विनंती केली, त्या विनंतीमध्ये तळमळ देखील आहे. आणि ती तळमळ असल्यामुळे स्वामी म्हणतात ठीक आहे, शेवटी ते परत इकडे येतील आणि आता ती वेळ आलेली आहे. मग गोसावी बीजे केल्यावरी ते रहाणे घालती, म्हणजे ते देव अंगामध्ये त्यांच्या शिपाई वगैरे काही येण्यासारखं वगैरे असं ते देवतेचा विधी करायचे. देव्हारे करीती म्हणजे पूजा अर्चा वगैरे सगळं ते करायचे. आणि एक दिवशी महादाईचे आटन विशेषे तया ते पडताळाव्या गेली. म्हणजे आटनादी क्रमे जात असताना विशेषत्वाने त्यांना भेटायला गेलेले आहेत. आता महादाईचा अनुसरलेले आहेत, पण नातलगांना त्यांनी भेटायला जाऊ नये. परंतु तरी ते अपोलोला भेटायला गेल्या. का बरं? कारण की अपोलोचं अनुसरण देवांनी सांगितलेलं आहे. आता अपोलो त्यांचे नातलग नाही आहेत. अपोलो आता ते धर्मदृष्ट्याने इकडे येणार आहेत, त्यांचं अनुसरण होणार आहे. आणि म्हणून महादाईचा त्यांना पडताळण्यासाठी गेलेल्या आहेत. आपल्या नात्यात जरी एखादा व्यक्ती आहे, तो जरी नातलग आहे, पण तो धर्माशी जर का आपल्याला त्याला जोडता येत असेल तर निश्चितपणे आपण लांबून दुरून तो प्रयत्न केलेला काही वाईट नाही. फक्त धर्माचाच फक्त तो विषय तिथे असला पाहिजे. आणि घरांत रिगो बैसली, आतमध्ये घरामध्ये अशा त्या पाऊल टाकतात, तव समोर देवते देखिली, सगळी समोर पूजा अर्चा केलेली सगळी देवता विकल्पजनित सगळं त्यांनी महादाईसांनी बघितलं. आणि श्री चक्रधरू म्हणून निघाली. काय नाव घेतलं त्यांनी? श्री चक्रधरू असं म्हणून ते बाहेर आलेले आहेत. आणि हे नाम तयाच्या कानी पडिले. कोणाच्या? अपोलोंच्या कानी पडलं नाव. आणि ते तैसेची ते गेले, तसेच ते निघाले. अवघी देवते पाठी घातली. सगळे काही देवदेविता जमा केलेले होते ते एका टोपलीमध्ये टाकलं आणि पाण्यात घालून आले. ते पाण्यामध्ये ते विसर्जित करून टाकलं. मग महादाईसे तया ते घेऊन भटोबासांपासे आली. महादाईसा त्यांना घेऊन कुठे आल्या? निंब्याला आलेल्या आहेत भटोबासांकडे. तयासी भटोबासांपासून बोध झाला. आतापर्यंत त्यांना बोध नाहीये बरं का. जर का त्यांना बोध असता आणि त्यांनी विकल्पजनित क्रिया केली असते तर ते विकल्प प्रमादी एक प्रकारे झाले असते. फक्त जे आता स्वामींसोबत त्यांचं उठणं बसणं वगैरे ते सगळं काय आहे? वेधास्तव आहे. आवडीमुळे ते उठणं बसणं त्यांचं तिकडे त्या ठिकाणी आहे. आणि नंतर भटोबासांपासून त्यांना बोध झालेला आहे आणि मग अनुसरणही झालं. महादाईसांची विनंती इथे पूर्णत्वास आलेली आहे.
शेवटवरी सन्निधीसी होते आणि शेवटपर्यंत मार्गात होते, सन्निधानामध्ये होते, बटोबासांच्या सेवेमध्ये होते. महादाईसा थोर सुख झाले, महादाईसांना खूप बरं वाटलं. म्हणजे माझा भाऊ अनुसरला याचं बरं नाही वाटलं. तर एक जीव जो धर्मावरून गेलेला होता तो परत धर्मावर आला आणि शेवटपर्यंत त्याने अनुसरण सिद्धीस नेलं, असं सुख महादाईसांना सगळ्यांविषयी होतं बरं का. 500-700 गुरुकुळांविषयी त्यांना तो अभिमानही होता आणि त्यांची काळजी पण होती. तसंच प्रकारे इथे आपुलविषयी पण त्यांना ते सुख वाटलं. तयासी पूर्वी खडकाळी गोसावी वरू दिदला होता. हे खडकुलीला स्वामी होते आणि तिथला तो प्रसंग आहे. स्वामींनी त्यांना वरदान दिलेलं होतं की शेवटी हे परत धर्मावर येतील, जे शेवटी होईल ते साच झाले. स्वामी म्हटले होते की जे शेवटी होईल ते साच झाले, म्हणजे आता ते खरं ठरलेलं आहे. उत्तरार्धीची शोधून येत घातली असे, म्हणजे हे स्मृती मग या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे आवर्जून, कारण की त्यामध्ये लीळा पण त्याला या स्मृतीला आधार आहे. ती जी लीळा त्या ठिकाणी घडली, स्वामी बोलले, त्या लीळेचा उत्तरार्ध या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी जे आपलो आहेत ते भटोबासांकडे नंतर येऊन अनुसरले, सन्निधानी राहिले आणि अनुसरण जे आहे ते शेवटपर्यंत त्यांनी ते टिकवलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 22 आणि 23 क्रमांकाच्या 2 स्मृत्या आजच्या या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. दंडवत हो.